छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394वी जयंती। किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा। आग्रा किल्ल्याच्या दिवाने आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा घुमणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी शिवजयंती सोहळा। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा एकदा शिवरायांच्या पुतळ्यासाठी चौथरा तयार। पोलिसांचा तगडा बंदोबस्त, दंगल नियंत्रक पथकही तैनात। शरद पवार गटातील बड्या नेत्याबाबत केवळ अफवा, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा जयंत पाटील यांचा आरोप। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। उद्या मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करणार। निवडणूक लढवण्याची इच्छा प्रत्येकाची असते, मी अपवाद कसा असेल? उदयनराजेंकडून सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरती आज सुनावणी। चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। राज्यातील गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा। सपा आमदार रईस शेख यांची मागणी। टेंडरमधील अटी गुजरातच्या कापड उत्पादकांच्या फायद्याच्या, शेख यांचा आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज अमेठीत, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा आजपासून अमेठीच्या दौऱ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।